संसदेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन आवश्यक असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलंय। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलंय की 2023 मध्ये सर्व पक्षांच्या सहमतीनं हे विधेयक मंजूर झालं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विशेष अधिवेशनात त्याला मान्यता मिळाली होती। मात्र 2029 पर्यंत त्याची अंमलबजावणी शक्य नसल्याचं त्यांनी नमूद केलं। लोकसंख्या वाढ आणि मतदारसंघ विस्तार लक्षात घेऊन संसदेत 543 जागांपैकी सुमारे 1/3 म्हणजे 141 जागा महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुढील काही वर्षात लोकसंख्या आणि मतदारसंघ रचनेनुसार आणखी बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। महिला सक्षमीकरणासाठी हा निर्णय ऐतिहासिक असून भविष्यात संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलंय। सरकार असताना मी संसदेमध्ये होतो आणि त्यावेळेला जो बिलाचा ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट समाजवादी पक्षाच्या लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाच्या खासदारांनी तो ड्राफ्ट फाडला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की ओबीसीना द्या, पण ओबीसीना द्या तर ओबीसीना जोपर्यंत आरक्षण पॉलिटिकल देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्या महिलांना आरक्षण मिळणं अशक्य आहे। सध्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या महिलांनाच आरक्षण महिला म्हणजे एससी एसटीलाच पॉलिटिकल आरक्षण देण्याचा निर्णय आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये। तर हे जे बिल आहे हे बिल 2023 मध्ये सर्व पक्षांच्या एकमताने विरोधकांच्या सहकार्याने बिल पास झालं होतं आणि नरेंद्र मोदी सरकारचा नवीन संसद भवनामध्ये स्पेशल अधिवेशन घेऊन हा निर्णय घेताना सगळ्या पक्षाने मला सहकार्य केलं होतं, काँग्रेस तसंही, आणि हे बिल एकमताने संमत झालं होतं। आता बिल आणण्याचं कारण हे होतं की जर आता बिल आणलं नाही तर 29 ला इलेक्शन लागू होणार नाही आणि डिलिमिटेशन हे सोबत बिल यासाठी आणलं होतं की 40-50 वर्षानंतर जागा वाढल्या पाहिजे। एवढे मोठे मतदारसंघ, मी अगोदर आपल्याला सांगितलं की एवढे मोठे मतदारसंघ आहे, तर डिलिमिटेशन जे आहे ते काही नॉर्थच्या जागा वाढवण्यासाठी डिलिमिटेशन नव्हतं, तर प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये 33% वाढ, म्हणजे आता 543 जागा ज्या आहेत आपल्या पार्लमेंटमध्ये 545 जागा आहेत, त्यामधल्या 2 अँग्लो इंडियन जागा असतात अपॉइंटेड आणि 543 जागा या इलेक्टेड असतात। तर आता इलेक्टेड जर 543 असतील तर त्याच्यामध्ये 1/3 म्हणजे 181 जागा महिलांसाठी मिळू शकतात। पण सरकारने विचार केला की एवढ्या वर्षानंतर पॉप्युलेशन वाढलेलं आहे, मतदारसंघ फार मोठे झालेले आहे आणि पार्लमेंटमध्ये सुद्धा पुढच्या 100 वर्षाचा विचार करून पार्लमेंट सुद्धा मोठं बांधलेलं आहे, हाऊस बांधलेलं आहे लोकसभा। तर म्हणून आता या महिलांच्या आरक्षणाचं बिल पास झालेलंच होतं, पण महिलांसाठी जागा वाढवायच्या की किती, तर महिलांसाठी 273 जागा वाढवण्याचं ते बिल होतं आणि त्या 273 जागा ज्या आहेत त्या 543 मध्ये उपलब्ध झाल्या ही जागा होतात 816 816 जागा होतात। तर आता 816 जागा होतात, तर प्रत्येक राज्यामध्ये आता जेवढ्या जागा आहे त्याच्यामध्ये 33% वाढ करण्याचं ते बिल होतं। म्हणजे आता नॉर्थच्या जागा वाढणार असे जो अफवा पसरवण्यात आली, पण नॉर्थमध्ये आता जागा जास्त आहेतच, त्याच्यामध्ये 33% वाढ होणार होती आणि साऊथमध्ये ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 33% वाढ होणार होती। महाराष्ट्रामध्ये जे आता 48 जागा आहेत त्याच्यामध्ये वाढ होणार होती। तर हे बिल असं होतं, पण विरोधकांना हे बिल फेल करायचं होतं। विरोधकांना महिलांना आरक्षण मिळालं तर मोदींचा मोठा फायदा होईल अशा पद्धतीची त्यांचं थिंकिंग होतं आणि एका बाजूला म्हणायचं की आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, आम्हीच पाठिंबा दिला होता, पण हे डिमिलिशन कसं आणलं अशा पद्धतीचं म्हणणं त्यांचं होतं। तर मला असं वाटतं की जागा वाढणं तर आवश्यक होतं। जागा वाढल्या तर काय बीजेपीचा एकट्याचा फायदा होण्याचं थोडंच आहे। जागा वाढल्या तर लोकशाहीमध्ये तुम्हाला आता मागच्या 24च्या निवडणुकीमध्ये आमचं मोठं नुकसान झालेलं आहे। आमच्या जागा फार कमी आल्या
तर आम्ही काय असं म्हटलं नाही की बाई ईव्हीएम मशीन खराब होती, या लोकांनी बोगस शूटिंग केलेलं आहे, असं काही आम्ही म्हटलं नाही. आम्ही हेच म्हटलं होतं की यांनी संविधानाचा निगेटिव्ह प्रचार केला, निगेटिव्ह प्रचार केला आणि आरक्षण जाणार आहे आणि बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे, अशा पद्धतीची अफवा पसरवून त्यांनी जागा वाढवून घेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून राहुल गांधी पहिल्यांदा 10 वर्षानंतर ते विरोधी पक्ष नेते झालेले आहे. त्यामुळे काँग्रेसला 99 जागा मिळालेल्या आहे. त्यामुळे ठीक आहे. तर म्हणून या लोकांनी जाणीवपूर्वक मोदींचा फायदा होऊ नये म्हणून त्यांनी हे बिल जे आहे ते सुकारावण्याला लावलेलं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. महिलांवरती फार मोठा अन्याय झालेला आहे. आणि आता 229 मध्ये जोपर्यंत हे बिल 2/3 मेजॉरिटी पास होत नाही, फक्त 54 मतं आम्हाला कमी पडली. आमच्याकडे 298 आम्हाला मतं मिळाली आणि अपोजिशनला विरोध करणाऱ्यांना 230 मतं मिळाली. अजून 54 मतं जर मिळाली असती तर 2/3 मेजॉरिटीने बिल पास होऊ शकलं असतं. म्हणजे मोठे पक्ष होते का काँग्रेस पक्ष, नंतर समाजवादी पक्ष, ममता बॅनर्जींचा पक्ष आणि डीएमके जो आहे स्टालिनचा, हे मोठे पक्ष होते. तर या मोठ्या पक्षांनी ठरवलं की हे बिल पास होऊ द्यायचं नाही आणि त्यामुळे बिल फेल झालेलं आहे. जोपर्यंत 2/3 मेजॉरिटी मिळत नाही, त्यामुळे आम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये जाताना महिलांना सांगावं लागणार आहे की तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला 2/3 मेजॉरिटी द्या, हे आम्हाला महिलांना सांगावं लागेल आणि महिला नक्की आमच्या बाजूने उभ्या राहतील असा आम्हाला विश्वास आहे.